नमस्कार मंडळी, आपले योगेश का फंडा या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. मेष ते मीन ह्या 12 राशींचे साप्ताहिक राशी भविष्य दिनांक 14 ते 20 जुलै 2024 ह्या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य. मंडळी, जुलै महिन्याचा हा तिसरा आठवडा काही राशींसाठी खास असणार असून काही राशींसाठी खडतर असणार आहे. वृषभ आणि मेषसह इतर राशींच्या लोकांना ह्या काळात पैसा करिअरबाबत विशेष लाभ मिळणार आहेत. जुलै महिन्याचा हा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल, तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि वैवाहिक जीवन कसं असेल यासाठी जाणून घ्या मेष ते मीन या 12 राशींचे साप्ताहिक राशी भविष्य. मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा उत्तम असून या आठवड्यात तुम्हाला तुमचं उत्पन्न वाढवण्याच्या अनेक संधी प्राप्त होणार आहेत. तुमच्या सर्व योजना ह्या आठवड्यात यशस्वी होतील. तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्या जबाबदाऱ्या वाढू शकतात. या आठवड्यात तुमचं आरोग्य चांगलं राहील. जर तुमच्या जोडीदारासोबत काही वाद चालू असेल तर तोही ह्या आठवड्यात संपुष्टात येईल. या आठवड्याच्या पहिल्या 2 दिवसात तुमची व्यावसायिक प्रगती कोणीही रोखू शकत नाही अशी होणार आहे. मेष राशीसाठी ह्या आठवड्याचे शुभ दिनांक आहे दिनांक 14 व 15 जुलै आणि मेष राशीसाठी या आठवड्याचा उपाय आहे मुंग्यांना साखर घाला. वृषभ रास, तुमची प्रलंबित कामं या आठवड्यात पूर्ण होणार असून पैसे कमावण्याच्या नवनवीन संधी तुम्हाला या आठवड्यात मिळतील. तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ह्या आठवड्यात तुमचा शोध पूर्ण होणार आहे. काही नकारात्मक बातम्या कानावर पडतील. नोकरदार लोक काही कामं बेफिकीरपणे करतील. या आठवड्यात तुम्हाला काही आरोग्यासंदर्भात समस्या भेडसावू शकतात, तेव्हा निष्काळजीपणे वागू नका. योग्य वेळी डॉक्टरकडे जा. काळजी करण्यासारखं जरी कारण नसलं तरी प्रथमोपचाराला महत्त्व द्या. वैवाहिक जीवन सुखकर राहील. विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळतील. परीक्षेत उत्तम यश मिळेल. तुम्हाला तुमच्या कुटुंबियांकडून पाठिंबा मिळत राहील. वृषभ राशीसाठी या आठवड्याचे शुभ दिनांक आहेत दिनांक 17 व 18 जुलै आणि वृषभ राशीसाठी ह्या आठवड्याचा उपाय आहे गाईला हिरवा चारा घाला. मिथुन राशीसाठी आठवडा खूपच चांगला असून तुम्हाला पैसे मिळवण्याच्या नवनवीन संधी मेष आणि वृषभ राशीप्रमाणेच ह्या आठवड्यात प्राप्त होणार आहेत. कामं वेळेवर पार पडतील. विरोधक तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न करू शकतात, परंतु ते ह्या आठवड्यात यशस्वी होणार नाहीत. नोकरदारांची कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. या आठवड्यात आरोग्य तुमचं उत्तम राहील. तुमच्या जोडीदारासोबत तुम्ही चांगला वेळ घालवाल. मिथुन राशीसाठी या आठवड्याचे शुभ दिनांक आहेत दिनांक 14 व 15 जुलै आणि मिथुन राशीसाठी या आठवड्याचा उपाय आहे कुमारिकेला भोजन द्या. कर्क रास, नवीन आठवड्यात कर्क राशीचे लोक शनीच्या प्रभावाखाली असतील, त्यामुळे कोणाचंही नुकसान करण्याचा विचार अजिबात मनात आणू नका. प्रत्येक कामात भरपूर मेहनत केल्यावर तुम्हाला यश मिळेल. तुम्ही नोकरी करत असाल तर महत्त्वाची कागदपत्र सांभाळून ठेवा. विद्यार्थ्यांचं मन अभ्यासाव्यतिरिक्त इतर गोष्टींवर केंद्रित होऊ शकतं, तेव्हा आपली अभ्यासावरील एकाग्रता वाढवा. तुमच्या जोडीदारासोबत खटके उडण्याची शक्यता या आठवड्यात आहे. या दिवसात तुमची तब्येत चांगली राहणार असून कर्क राशीसाठी या आठवड्याचे शुभ दिनांक आहेत दिनांक 17 व 18 जुलै आणि कर्क राशीसाठी या आठवड्याचा उपाय आहे भगवान शंकरांना कच्चे दूध अर्पण करा. सिंह रास, या आठवड्यात तुम्ही कामाच्या दबावातून मुक्त होणार आहात. तुम्हाला विश्रांतीचीही उत्तम संधी मिळेल. जर तुम्ही नोकरी व्यवसाय करत असाल तर तुम्हाला कामाच्या ठिकाणी चांगल्या संधी मिळतील. व्यावसायिकांच्या कामात गती येईल. आरोग्याकडे मात्र थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. या आठवड्यात दुखापत होण्याची भीती आहे. या आठवड्यात विद्यार्थ्यांचा वेळ फालतू कामांमध्ये वाया जाणार नाही याची विद्यार्थ्यांनी जरूर काळजी घ्यावी. वैवाहिक जीवनात सिंह राशीच्या जातकांच्या या आठवड्यात गोडवा येणार आहे. या काळात अधिक पैसे खर्च करावे लागतील. सिंह राशीसाठी या आठवड्याचे शुभ दिनांक आहे दिनांक 14 व 15 जुलै आणि सिंह राशीसाठी या आठवड्याचा उपाय आहे श्री सूर्याला अर्घ्य अर्पण करा. कन्या रास, तुम्ही खूप दिवसांपासून नोकरीच्या शोधात असाल तर कन्या राशीच्या जातकांनो ह्या आठवड्यात तुमचे सर्व अडथळे दूर होऊन मनाप्रमाणे नोकरी व्यवसाय प्राप्त होईल. व्यावसायिक त्यांच्या कामात खूप व्यस्त राहतील. या आठवड्यात तुम्ही ज्या काही योजना आखत आहात त्या यशस्वी होतील. धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याचीही संधी कन्या राशीच्या जातकांना या आठवड्यात मिळणार आहे. वैवाहिक संबंध चांगले राहतील. या काळात तुम्हाला आरोग्याच्या समस्यांना मात्र सामोरं जावं लागू शकतं, तेव्हा आरोग्याबाबतीत निष्काळजीपणे वागू नका. कन्या राशीसाठी या आठवड्याचा शुभ दिनांक आहे 14 व 15 जुलै आणि कन्या राशीसाठी या आठवड्याचा उपाय आहे जुळ्या मुलींना भोजन द्या. तुळ रास,
तूळ राशीच्या जातकांना हा नवीन आठवडा उत्तम असणार असून तुम्ही करत असलेल्या कामांना या आठवड्यात उत्तम गती मिळणार आहे. समाधानकारक असं यश तुम्हाला या आठवड्यात मिळेल. या काळात नशिबाची तुम्हाला चांगली साथ मिळेल. तसेच अचानक धनलाभाचे योग ह्या आठवड्यात आहेत. आठवड्याच्या मध्यात तुमच्या व्यापारात चांगली प्रगती होईल. नवीन लोकांच्या भेटीगाठी होतील. तुमचं वैवाहिक जीवन आनंदी असेल. मन प्रसन्न असेल. समाजात चांगला मान सन्मान प्रतिष्ठा मिळेल. तूळ राशीसाठी या आठवड्याचे शुभ दिनांक आहेत दिनांक 18 व 19 जुलै. आणि तूळ राशीसाठी या आठवड्याचा उपाय आहे आपल्या इष्टदेवतेची म्हणजेच इष्टदेवीची ओटी भरा. वृश्चिक राशीच्या जातकांना हा नवीन आठवडा उत्तम फलदायी असणार असून ह्या काळात तुम्ही व्यवसायात घेतलेल्या तुमच्या मेहनतीला उत्तम यश प्राप्त होणार आहे. दिवसेंदिवस तुमची प्रगती होणार आहे. जर तुम्हाला ह्या काळात वाहन किंवा नवीन प्रॉपर्टी विकत घ्यायची असेल तर त्यासाठी हा उत्तम काळ आहे. पैशाची गुंतवणूक देखील ह्या काळात तुम्हाला चांगला नफा मिळवून देऊ शकते. वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचे शुभ दिनांक आहेत दिनांक 18 व 19 जुलै. आणि वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा उपाय आहे येत्या मंगळवारी श्री गजाननाला 21 लाल फुले अर्पण करा. धनुराशीच्या जातकांसाठी हा नवीन आठवडा आनंदाचा, उत्साहाचा आणि तितकाच संघर्षमय देखील असणार आहे. या काळात तुम्हाला काही संकट देखील येतील. याचा तुम्ही धीराने सामना करणं आवश्यक आहे. यासाठी मित्रांचा सहवास तुमच्यासाठी फार मोलाचा ठरणार आहे. आठवड्याच्या शेवटी अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. धनुराशीसाठी या आठवड्याचे शुभ दिनांक आहेत दिनांक 14 व 15 जुलै. आणि धनुराशीसाठी या आठवड्याचा उपाय आहे येत्या गुरुवारी श्री दत्तगुरूंना सोनचाफ्याची किंवा कुठलीही पिवळ्या रंगाची 12 फुले अर्पण करा. मकर राशीच्या जातकांसाठी नवीन आठवडा शुभकारक असणार असून तुमचे अनेक दिवसांपासून एखादं काम रखडलं असेल तर ते ह्या आठवड्यात पूर्ण होणार आहे. तेव्हा चिंता करू नका. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामावर तुमचा बॉस प्रभावित होईल. अनेक नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या जातील. या कालावधीत तुमचं आरोग्य देखील उत्तम असणार आहे. नियमित व्यायाम करा. मकर राशीसाठी या आठवड्याचे शुभ दिनांक आहेत दिनांक 17 व 18 जुलै. आणि मकर राशीसाठी या आठवड्याचा उपाय आहे श्री हनुमंताला किंवा श्री शनी महाराजांना एका वाटीमध्ये तेल घेऊन त्याच्यामध्ये 11 काळे उडीद अर्पण करा. कुंभ राशीच्या जातकांसाठी नवीन आठवडा आत्मविश्वास पूर्ण असणार असून आयुष्यात तुम्ही खूप यश प्राप्त कराल. नोकरदार वर्गातील लोकांसाठी हा काळ उत्तम असणार आहे. तुम्ही जे काही कार्य कराल त्यात तुमचं मन रमणार आहे. प्रत्येकजण तुमच्या कामाचं या आठवड्यात कौतुक करेल. तुमचं वैवाहिक जीवन अगदी आनंदात जाईल. जोडीदाराचा प्रत्येक कार्यात तुम्हाला पाठिंबा मिळणार आहे. कुंभ राशीसाठी या आठवड्याचे शुभ दिनांक आहेत दिनांक 19 व 20 जुलै. आणि कुंभ राशीसाठी या आठवड्याचा उपाय आहे शनिवारी काळे वस्त्र परिधान करा. मीन राशीच्या जातकांसाठी हा आठवडा अनेक आव्हानांचा असणार आहे. या काळात तुम्ही करत असलेल्या कामापेक्षा जास्त मेहनत घेण्याची गरज आहे. तुमची प्रगती निश्चित आहे मात्र मेहनत वाढवणं गरजेचं आहे. या काळात तुमचं आरोग्य चांगलं असेल पण कामाच्या अतिरिक्त ताणामुळे तुम्हाला मानसिक तणाव जाणवू शकतो. तेव्हा योगा करा. मीन राशीसाठी या आठवड्याचे शुभ दिनांक आहे दिनांक 19 व 20 जुलै. आणि मीन राशीसाठी या आठवड्याचा उपाय आहे वृद्ध व्यक्तीला पिवळ्या रंगाची वस्तू खायला द्या. हे होते मेष ते मीन ह्या 12 राशींचे दिनांक 14 ते 20 जुलै या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आणि जे आमच्या चॅनेलवर पहिल्यांदाच व्हिडिओ बघत आहेत त्यांनी चॅनेल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.